अमित जी शाह तुम आगे बढ़ो, देवेंद्र फडणवीस जी तुम आगे बढ़ो। महाराष्ट्र का नेता कैसा हो? भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेते ज्यांची वाट आपण पाहत होतो ते या देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित भाईंचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण नांदेडकरांच्या वतीनं त्यांचं स्वागत करूया। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी आगे बढ़ो, अमित भाई आगे बढ़ो। व्यासपीठावर आपले नेते देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित भाईंचं आगमन झालंय। आपल्या लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष गोजेगावकर, मी स्वतः आणि मिलिंद देशमुख आम्ही त्यांचं स्वागत करतोय। भारत माता की। राजकारणातील चाणक्य, भारतीय जनता पार्टीचे कणखर नेते, भारताचे डॅशिंग गृहमंत्री माननीय नामदार अमितजी शाह साहेबांचे या ठिकाणी स्वागत होत आहे। गुरु गोविंद सिंह जी की पदस्पर्श पुनीत इस नांदेड़ नगरी में माननीय नामदार अमित जी शाह साहब का और देवेंद्र जी फडणवीस साहब का तहे दिल से स्वागत है। आगतम स्वागतम सुस्वागतम। यानंतर आपले महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी मी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भीमराव केराम, श्री गंगाधरराव जोशी आणि प्रवीण पाटील चिखलीकरांना विनंती करतो की त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करायचं। आषाढीचा महिना आहे, तेवढं आपण पांडुरंगाची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत करतोय। यानंतर आपले डॅशिंग असे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी सातत्याने तुम्हाला चिखलीकरांना विनंती करतो की त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करायचं। आषाढीचा महिना आहे, तेवढं आपण पांडुरंगाची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत करतोय। यानंतर आपले डॅशिंग असे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी सातत्याने तुम्हाला आणि मला कामात ठेवलं ते आक्रमक नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, माजी आमदार सुभाष साबणे आणि दिलीप कंदकुर यांना विनंती करतो त्यांनी बावनकुळे साहेबांचा सत्कार करायचा। मोदी @9 पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याचा 9 वर्षाचा लेखाजोखा आपण जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत। त्या अभियानाअंतर्गत आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्यांदा अमित भाईंची सभा होती आहे। या भव्य अशा सभेचं प्रास्ताविक करण्याची विनंती
नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेचं प्रास्ताविक करावं. प्रताप पाटील चिखलीकर. भारतीय जनता पक्षाचा मोदी ॲट द 9 या कार्यक्रमाच्या अंतर्गत पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील हे अभियान मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या गतीनं राबवलं जात आहे. गुरु गोविंद सिंगांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये हे अभियान चालू असताना सर्वप्रथम नांदेड जिल्ह्याची निवड या महाराष्ट्रात ज्यांनी केली ते या देशाचे नेते आणि गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांचं नांदेड नगरीमध्ये मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. या राज्याचं कणखर नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण पक्षाची अधिक बांधणी आणि गतिशील सरकारचं काम बघतोय ते कुशल संघटक आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे महाअभियान राबवले जात आहे. ज्यांनी तरुणापासून वयोवृद्धाला कामाला लावलेलं आहे ते प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब, केंद्रातले मंत्री आदरणीय भागवतजी कराड साहेब, दुसरे राज्यातले मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब, या भागाचे प्रभारी आदरणीय तीरथसिंगजी रावत साहेब आणि ज्यांच्याकडे या महाअभियानाची जबाबदारी आहे ते आपल्या सर्वांचे नेते प्रवीणजी दरेकर साहेब, खासदार सुधाकररावजी श्रंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भीमरावजी केराम, आमदार डॉक्टर तुषारजी राठोड, आमदार राजेशजी पवार, आपल्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांताताई पाटील, डॉक्टर माधवरावजी किनाळकर, जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर, महानगराचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ साले, मंचावर उपस्थित राज्याचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यातून आलेले सर्व मान्यवर नेते, मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर आणि हे अभियान राबवत असताना आदरणीय अमित शहा साहेबांनी नांदेड जिल्ह्याची निवड या महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर केलेली आहे. अमित शहा साहेब, आपण नांदेड जिल्ह्याची निवड केली. नांदेड जिल्ह्यातील जनता आपल्या स्वागताला या ठिकाणी सज्ज झालेली आहे. मला खूप बोलण्यासारखं आहे पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी अधिकचं बोलणार नाही. पण या नांदेड जिल्ह्याची अवस्था अशी आहे, 50 वर्ष एखाद्याच्या घरामध्ये सत्ता होती. 50 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 1 किलोमीटरचा साधा नॅशनल हायवे 50 वर्षात चव्हाण कुटुंब करू शकलं नाही. परंतु सत्तेहून गेल्याच्या नंतर या मंडळीला समृद्धी महामार्ग कसा असावा हे आठवायला लागलेला आहे. अमित शहा साहेबांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे आपण केंद्राने निर्णय घेतला
की शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये टाकण्याचा या राज्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात सरकार आलं. केंद्र सरकारने जो निर्णय घेतला तोच निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आणि 6,000 रुपये केंद्राच्या बरोबरीने देण्याचा निर्णय हा आदर्श निर्णय आहे साहेब. पण आदर्श निर्णय हा आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या आदर्श सरकार नाहीये, या ठिकाणी आवर्जून मी सांगणार आहे. कारण नांदेड जिल्ह्याच्या लोकांना आदर्श शब्द काढला की तो आदर्श वेगळ्या पद्धतीने घेतात आणि मग या आदर्श शब्दाची व्याख्या फार बदलल्या जाते, म्हणून त्याच्यावर पण मी अधिक बोलणार नाही आहे. या 4 वर्षाच्या काळामध्ये अनेक कामं करण्याची संधी मिळाली. करोनासारखी महामारी 2 वर्ष देशामध्ये आणि राज्यामध्ये आली. या करोनाच्या महामारीमध्ये रस्त्यावर सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी जर कोणता पक्ष होता तो भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष करोनाच्या काळावर रस्त्यामध्ये सगळ्यांना मदत करण्यासाठी होता आणि राहिलेल्या काळामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्ह्यामध्ये 25, 30, 35 वर्षापासूनची रेल्वेची मागणी होती. नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्ग व्हावा म्हणून काही माणसं म्हातारे होऊन गेली निवेदन देऊन. अशा परिस्थितीमध्ये 50 वर्षात राज्यात आणि केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असताना तो मार्ग होऊ शकला नाही. परंतु माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आपण लोकसभेला उभा केलं. मी लोकसभेच्या मैदानात उतरलो आणि ह्या जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तळहातातल्या फोडासारखं झेललं. म्हणून मी केंद्रामध्ये प्रयत्न केला. आदरणीय देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांची माझी जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा पहिल्या भेटीमध्ये मी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन दिलं की नांदेड देगलूर बिदरचा रेल्वे मार्ग झाला पाहिजे. मला आज सांगायला गर्व आहे की तो 2,552 कोटी रुपयाचा रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे. दलभद्री सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्याला एनओसी देखील दिलेली नाही. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच्या बजेटमध्ये 50% वाटा उचलण्याची भूमिका घेतली. म्हणून आदरणीय अमित शहा साहेबांना माझी आग्रहाची विनंती राहणार आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या मार्गाचं जर भूमिपूजन झालं तर या सगळ्या लोकांना 35 वर्षात जे जे केले त्यांना निश्चितपणाने केल्यासारखं होणार आहे. साहेब, दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे. नांदेडमध्ये घरेलू सीएनजी गॅसच्या पाईपलाईनच्या संदर्भातली निवड झाली. MNGL हा प्रकल्प दिला. जवळपास 12,000 कोटी रुपयाची याच्यासाठी मान्यता झालेली आहे आणि MNGL त्याच्यासाठी सर्वे देखील केलेला आहे. त्या कामाचा देखील शुभारंभ जर आपण लवकर केला तर MNGL म्हणजे घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस देण्याची भूमिका नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या गावामध्ये पोहोचेल. अशा पद्धतीचं निश्चितपणानं काम होणार आहे. साहेब, सगळ्यांची मागणी आहे. सगळ्या देशामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू होत आहेत. नांदेडला देखील वंदे भारत ट्रेन सुरू झाली पाहिजे आणि ती मुंबई, नांदेड आणि हैदराबाद पर्यंत झाली तर या मार्गावरच्या सगळ्या लोकांना त्याचा निश्चितपणानं फायदा होणार आहे. म्हणून मला खात्री आहे की मी ज्या ज्या मागण्या आपल्या समोर करतोय त्या मागण्या मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही. नांदेडचं विमानतळ याची अवस्था मी सांगण्यासारखी नाही. कधी सूर्यकांता पाटलाची जागा हडप करण्यासाठी, कधी कोण्या नेत्याची जागा हडप करण्यासाठी आग्रहानं त्या ठिकाणी विमानतळ करण्यात आलं आणि त्या विमानतळाचा बोजवारा झाला आणि कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की आज अमित शहा साहेबांच्या आगमनाच्या नंतर हे विमानतळ सातत्यानं सुरू राहील आणि या ठिकाणी विमानतळ शोध. कोरोनाच्या काळाच्या अगोदर नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते दिल्ली अशा पद्धतीची सेवा सुरू होती. माझी अमित शहा साहेबांना विनंती राहणार आहे की हे शीख समाजाची दक्षिण काठी म्हणून या ठिकाणी ओळखल्या जाते आहे. म्हणून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर देश विदेशातून भाविक येतात. त्या भाविकांच्यासाठी आणि आता प्रत्येकांना विमान आवश्यकता असल्या कारणानं नांदेडहून विमान सेवा सुरू झाली पाहिजे अशा पद्धतीची देखील विनंती आहे. साहेब, नांदेड जिल्ह्यामध्ये एक लेंडीचा प्रकल्प आहे. गेल्या 30-35 वर्षापूर्वी त्याचं भूमिपूजन झालं. जी माणसं सत्तेवर होती रुपया द्यायचा नाही आणि सत्ता गेल्याच्या नंतर सांगायचे की या धरणाशी माझी नाळ जुळलेली आहे, हे धरण झालं पाहिजे. हे खोटं बोलत बोलत आजपर्यंत त्यांनी आयुष्य घातलं
पण माझी आपल्याला विनंती आहे, त्यांनी खोटं बोलून आयुष्य घातलं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या टर्ममध्ये या धरणाचं काम निश्चितपणानं झालं पाहिजे, अशा पद्धतीची देखील माझी विनंती राहणार आहे. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. 370 सारखं कलम, राम जन्मभूमी, भव्य काशी, दिव्य काशी, असे कितीतरी निर्णय कणखर नेतृत्व म्हणून आपल्या काळामध्ये झालेले आहेत आणि सामान्य जनता देखील याचं स्वागत निश्चितपणानं करते आहे. एवढंच नाही तर पंढरपूरचा पांडुरंग देखील कोणाला दिसला नाही. 70 वर्षामध्ये आमच्या देहूला कुठलाही पंतप्रधान आजपर्यंतच्या इतिहास आला नाही. पण नरेंद्र मोदी साहेब देहूच्या तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी गेले आणि हजारो कोटी रुपयाचा निधी तुकाराम महाराजाच्या देहूला टाकला. आमचा पंढरपूरचा पांडुरंग गरिबांचा देव आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाची आठवण कोणाला झाली नाही, परंतु केंद्राच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने 4000 कोटीचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं पंढरपूरचा भाविक आज आपल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेते मंडळीला आशीर्वाद देत आहे. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. या ठिकाणी खूप मला मागायचं आहे, परंतु वेळेचं बंधन आहे. मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, तुम्ही जे जे मागणार आहेत तुम्ही काळजी करू नका, आता डबल इंजिनचं सरकार आहे. आणि साहेब, मी आपल्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो हे सगळे जनतेला माहिती आहे. मी रस्त्यावर राहणारा कार्यकर्ता आहे. 24 तास लोकांच्या सेवेमध्ये असतो. मला खात्री आहे कोणी काही केलं तरी नांदेडची जागा पण उमेदवारी कोणालाही द्या, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नंबर 1चा पक्ष भारतीय जनता पक्ष राहिल्याशिवाय राहणार नाही. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहे. मला खात्री आहे की लोक, आणि मी या ठिकाणी अमित शहा साहेबांना सांगणार आहे, साहेब महाराष्ट्रामध्ये मी एकमेव खासदार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत लोकांच्या कामामध्ये राहतो. प्रत्येक माझ्या माहितीप्रमाणे 45% गावामध्ये माझा आतापर्यंत संपर्क झालेला आहे. आणि मला या ठिकाणी माझ्या छोट्या मोठ्या कामाला आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे या जनतेचा विश्वास माहिती आहे की प्रताप पाटलांनी एखादं काम जर हातात घेतलं तर ते झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची आशा आहे लोकांची आहे. ही आशा कायम ठेवण्याचं काम आपण नेते मंडळीने करावं, अशा पद्धतीची विनंती करतो. आणि आपण सर्व नेते मंडळी, मी नावाचा उल्लेख बऱ्याच नेत्यांचा करायचा राहिला, सर्वांची माफी मागतो. पण वेळेचं बंधन लक्षात घेता मला बऱ्याच लोकांची नावं घेता आली नाहीत. आपल्या सर्वांचं नांदेड नगरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे महासंपर्क अभियान आपण राबवतोय. महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नेतृत्वात बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल अध्यक्ष आणि अध्यक्ष काम करतायत आणि सातत्याने प्रवासात असणारे आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपलं मनोगत व्यक्त करावं. ऊर्जा देने के लिए नांदेड़ में अमित भाई आए हैं. जोरदार घोषणा होनी चाहिए. भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी, जय श्री राम, जय जय श्री राम. हरा 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 हरा. आधुनिक भारताचे लोहपुरुष आणि ज्यांच्या सहवासात आल्यानंतर आपल्या सर्वांना ऊर्जा मिळतात असे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहाजी, महाराष्ट्रामध्ये
ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र देशात क्रमांक 1 आणण्याकरता ज्यांनी संकल्प केला आहे, असे अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी आमचे नेते, आपले सर्वांचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी, आपले लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकरजी, माननीय पालकमंत्री गिरीश महाजनजी, मंत्री अतुल सावेजी, मंत्री भागवत कराडजी, माननीय संभाजी निलंगेकरजी, माननीय प्रवीण दरेकरजी, माननीय आपले सर्व खासदार, माननीय प्रतापजी चिखलीकरजींनी व्यासपीठावरच्या सर्व आमदार आणि सर्व खासदारची नावं घेतली आहेत. त्यामुळं आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी, खरं तर आज आपण सर्व गुरु गोविंद सिंग यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नांदेडच्या या नगरीमध्ये मी नतमस्तक होतोय. या जिल्ह्यात चक्रधर स्वामीच्या चरणी वंदन करतो. महाराष्ट्रातील शक्तीपीठ माहूरच्या आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत माता रेणुकाच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि खरं तर आज माननीय अमितभाई आणि देवेंद्रजी आपल्या समोर महाजनसंपर्क अभियान हे मांडणार आहेत. आणि खरं तर आजपासून पुन्हा एकदा या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या 3 कोटी घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आपल्याला आज या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. खरं तर आपल्याला माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या कामगिरीचं आपण पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजून आपलं अभिनंदन केलं पाहिजे. 9 साल में मोदी जी ने किया हुआ काम, इनका अभिनंदन होना चाहिए. एक बार जोरदार ताली बजा के मोदीजीच्या कामाचं अभिनंदन आपण सर्वप्रथम केलं पाहिजे. खरं तर मोदी सरकारच्या कामाबद्दल आपण नेहमीच सांगतो की मोदी सरकारच्या कामामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण हे जे आपण या ठिकाणी आपल्या पत्रकामध्ये लिहिलं आहे, आपल्या प्रत्येक बोलण्यात आपण बोलतो. खरं तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 आणि 2019 मध्ये जो जाहीरनामा माननीय अमित भाई आपने अध्यक्ष होने के समय दिया था, त्या जाहीरनामापेक्षा जास्त कामं या देशामध्ये झालीत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आपल्याला अभिमान आहे. खरं तर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण हा नारा नाहीये, तर भारत सरकारच्या कामाचं मोठं स्वरूप आहे. आणि म्हणून मला आठवतं जेव्हा 5 जूनला 3 मूर्ती भवनमध्ये मोदी सरकारच्या कामाचं अमृतकाल की ओर या पुस्तकाचं जे विमोचन झालं, माननीय अमित भाई आपने इस पुस्तक में जो प्रस्तावना की है, जो प्रस्तावना दी है, वो हमारे लिए प्रेरणादायक है. आपने ऐसा लिखा है कि राज करना अलग चीज है, और गरीब कल्याण के लिए एक उद्देश्य के साथ प्रधान सेवक के रूप में सरकार चलाना अलग बात. प्रधानमंत्री से प्रधान सेवक का भाव ये केवल शब्द नहीं है, बल्कि देश का नेतृत्व करने वाले व्यक्तित्व का समर्पण भाव है. ये संस्कारों को परिवर्तित करने वाला रास्ता है. हम तो राजपथ सुनने के आदी हो चुके थे, लेकिन हमारे प्रधान सेवक ने राजपथ को कर्तव्य पथ में बदल दिया है. माननीय अमित भाई, आपके प्रेरणा ये है. इसके लिए एक बार अमित भाई का जोरदार ताली बजा के हम पूरी मराठवाड़ा की जनता स्वागत करेगी. जो प्रेरणा मिलती है आपके संबोधन से हमें प्रेरणा मिलती है. खरं तर माननीय मोदीजींना आपण एक मत दिलं. आज बघा एक मत किती महत्वाचं आहे. त्या मतानी 65 वर्षाची परंपरा तोडली. 65 वर्षाची परंपरा होती सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, पण मोदीजींनी सत्तेपासून विकास आणि विकासापासून गरीब माणसाचं कल्याण करण्याचं आपल्याला योजना दिली. आणि व्होट बँकेचं राजकारण हे रिपोर्ट कार्ड आज माननीय अमित भाई देवेंद्रजी 9 वर्षाचा रिपोर्ट कार्ड मांडणार आहेत. देवेंद्रजी महाराष्ट्राचा मांडतील, पण आज जी परंपरा आली आहे, मत घेतल्यानंतर मत हे कर्ज असतात
आणि कर्ज हे व्याजासहित काम करून परत द्यावं लागतं, जे प्रताप पाटील चिखलीकरजी या ठिकाणी मांडलं आहे. खरं तर म्हणून मी या ठिकाणी सांगितलं, सत्तेपासनं समाजाच्या शेवटच्या माणसाचा विकास करण्याची योजना या ठिकाणी झाली आहे. मग या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, खूप वेळ नाही आहे, पण मोदीजींच्या नेतृत्वात 2014 मध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून 19 मध्ये खऱ्या अर्थाने या डबल इंजिन सरकारने 40 वर्षात जेवढे कामं झाले नाही तेवढे कामं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, अमित भाईच्या नेतृत्वात झाले. हा महाराष्ट्र बदलला आहे, हा महाराष्ट्र बदलतोय. कधी आपण समृद्धी महामार्गाची संकल्पना केली नाही, देवेंद्रजी मांडतील. पण खरं तर आज माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतं की एक कमळाचं मत किती महत्वाचं आहे, एक कमल का वोट कितना महत्वपूर्ण आहे. एक कमळाचं मत आपण तर मत कुणालाही देतो, पण एक कमळाचं मत देश बदलू शकतं, एक कमळाचं मत महाराष्ट्र बदलू शकतं. खरं तर या ठिकाणी आपल्याला दाखवलं आहे. मधल्या काळामध्ये बीच में माननीय अमित भाई हमारे यहाँ सरकार आई थी, मैंने भी 4 मुख्यमंत्री देखे, कांग्रेस ने भी 3 देखे, देवेंद्र जी के साथ तो मैंने काम किया है. लेकिन मैंने पहली बार देखा है, आपण पहिल्यांदा बघितलं महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला होता ज्यांचं नाव उद्धव ठाकरे आहे. त्यांच्या खिशामध्ये मी 2.5 वर्ष पेनच बघितला नाही असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला आहे. आणि असं सरकार आपण बघितलं आहे. खरं तर मला अभिमान आहे, या ठिकाणी देवेंद्रजीच्या सरकारने ज्या पद्धतीनं कामं केले होते ते साऱ्या कामाला बदल करण्याचं काम या मधल्या सरकारच्या काळात झालं. आणि खरं तर मला अभिमान आहे, आज देवेंद्रजी एकनाथजीचं सरकार आलं आणि ज्या दिवशी 9 मार्चला माननीय देवेंद्रजींनी बजेट मांडलं, एकनाथजी देवेंद्रजीच्या सरकारने बजेट मांडलं, मी बघत होतो विरोधी पक्षाचे आमदार किंचित चेहरे करून त्या ठिकाणी बसले होते. असं बजेट माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलं. एकदा जोरात टाळ्या वाजवून महाराष्ट्राच्या सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. मला अभिमान आहे, मला अभिमान आहे. औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशिव आणि परवा अहमदनगरला अहिल्यानगरचं नाव आपण जरा जोरात टाळ्या वाजवून सरकारचं कधी जीवनाचा विचार केला नव्हता. पण माननीय शरद पवार साहब ने और अजीत पवार साहब ने कहा है, मोदी माननीय अमित भाई, कि हम कभी भी संभाजीनगर नहीं कहेंगे, हम औरंगाबाद ही कहेंगे. ये शरद पवार साहब कहते हैं. और इस प्रकार की बातें इस महाराष्ट्र में हो रही है. महाराष्ट्र का राजकारण, महाराष्ट्र की राजनीति को दंगे में बदलने का काम अपोजिशन पार्टी करती है. खरं तर देवेंद्रजींनी आणि अमित भाईनी राजेशाही थाटामध्ये चालणाऱ्या लोकांना आता रस्त्यावर आणलेलं आहे. आणि पवार साहेबांचा तर पावरच संपला आहे. आज तर त्यांचा वर्धापन दिवस आहे. पण वर्धापन दिवस कशाचा आहे? ज्या पक्षाचं राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता गेली त्या पक्षाचा वर्धापन दिवस आहे. आणि खरं तर परवा मला या ठिकाणी वाईट वाटतं की आता पवार साहेबांनी षड्यंत्र सुरू केले आहेत. देवेंद्र जी ना बदनाम करने के लिए, देवेंद्र जी को बदनाम करने के लिए षड्यंत्र चालू कर दिए. कभी जब सरकार के बाहर जाते पवार साहेब जेव्हा जेव्हा सरकारच्या बाहेर गेले तेव्हा तेव्हा त्यांना ओबीसी दिसतो, त्यांना मराठा आरक्षण दिसतं, त्यांना धनगर समाजाचं आरक्षण दिसतं. जेव्हा जेव्हा पवार साहेब सरकारच्या बाहेर गेले तेव्हा त्यांनी आता काय चिंता व्यक्त केली तर मुस्लिम आणि ख्रिश्चनाची चिंता व्यक्त केली. आता मला चिंता वाटत आहे मुस्लिमाचं काय होईल, ख्रिश्चनाचं काय होईल. अरे बाबा, 5 वर्ष देवेंद्रजी तिकडे, मोदीजी अमित भाई आहे, एकही मुस्लिमाचा दंगा करण्याचं काम मागच्या सरकारमध्ये झालं नाही. पण शरद पवार सरकारच्या बाहेर जाता बरोबर या महाराष्ट्राला पेटवण्याचं आणि देवेंद्रजीला बदनाम करण्याचं काम करताय. तुम्ही हे षड्यंत्र हाणून पाडणार आहे की नाही पाडणार आहे? तुम्ही षड्यंत्र हाणून पाडणार आहे की नाही? आपल्या सर्वांना षड्यंत्र करून पाडायचं आहे. आणि खरं तर मला अभिमान है माननीय अमित भाई, हमने 288 विधानसभा में और 48 लोकसभा में सारे इलेक्शन इंचार्ज हमने डिक्लेयर कर दिए और हमारे सारे बूथ तक हमारे कार्यकर्ता जा रहे. भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता छत्रपति शिवाजी महाराज के मावड़े जैसा काम कर रहा है.
जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज के समय मावड़े काम करते थे, उस समय हमारा कार्यकर्ता घर घर जा रहा है, लोकमान्य तिलक वीर सावरकर जी की भूमिका लेकर, उन भूमिका में सबको साथ लेकर घर घर जाने का, उनका विचार पहुंचाने का काम कर रहा है। और मुझे इस बात का अभिमान है कि आने वाले दिनों में हमने जो संकल्प किया है 3 करोड़ घर में जाने का, वो संकल्प भी हम पूरा करेंगे। निश्चित रूप से मैं आपको बहुत जवाबदारी से कहता हूं कि अभी अभी हमने अभियान चालू किया था। धन्यवाद मोदी जी, धन्यवाद मोदी जी के इस अभियान में जिन्होंने गरीब योजना का संकल्प लाभ लिया है, जिन्होंने गरीब योजना का लाभ लिया है, 2 करोड़ लोग मोदी जी को धन्यवाद मोदी जी करके लेटर लिखने का एक अभियान हमने चलाया। 65 लाख लोगों ने अभी तक लेटर लिखा है और मोदी जी को बधाई दी है, मोदी जी की धन्यवाद व्यक्त की है। और हमारे पूरे महाराष्ट्र में हमारा जो अभियान है, हर बूथ पर 25 युवा कार्यकर्ता जो 18 से 25 साल वाला है, जो युवा वॉरियर्स है, जो हम युवा वॉरियर्स कहते हैं, वो पूरे अभियान को लेकर घर घर जा रहा है। निश्चित रूप से 30 जून तक महाराष्ट्र के हम 3 करोड़ घर में जाने का हम निश्चित रूप से काम कर रहे हैं। जो भारतीय जनता पार्टी को चाहता है, लेकिन हमारे पार्टी में आज बूथ पे आता नहीं है, कोई कारण से नहीं आता है, लेकिन फ्रेंड्स ऑफ बीजेपी के माध्यम से मोदी जी के फ्रेंड्स बनाने के लिए हमने जो योजना बनाई, मोदी जी के मित्र, उस मित्रता के योजना में फ्रेंड्स ऑफ बीजेपी में हमने बहुत सी योजना बनाई। उस योजना में भी बहुत से लोगों ने अपना उसमें नोंदणी की है। या हमारे महाराष्ट्र में बूथ सशक्तिकरण अभियान भी जोरों से चालू है और निश्चित रूप से हम वो काम पूरा करेंगे। अब तो मुझे इस बात की चिंता है, अमित भाई का दौरा जब जब लगता है तो 3 दिन पहले महाराष्ट्र में विचार मंथन होता है कि अमित भाई क्या करने वाले, और जाने के बाद 7 दिन हमारे निकल जाते हैं। आपका एक दौरा 10 दिन महाराष्ट्र में बीजेपी को आगे लेके जाता है। रही हुई बात हमारे देवेंद्र जी और एकनाथ जी कर लेते हैं। तो निश्चित रूप से मैंने आपको विनती की थी और 1 महीने में मैं विनती करता हूं माननीय अमित भाई को, आप सबकी ओर से विनती करता हूं, महीने में एक बार अमित भाई आप अगर महाराष्ट्र में आएंगे तो महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी का सुपड़ा साफ हो जाएगा। निश्चित रूप से हमारी विनती आप मान्य करेंगे। इतने ही मैं यहाँ पर बात रखूंगा, मुझे पास समय नहीं है, बहुत सी बातें आपको कहनी थी, लेकिन आज महाराष्ट्र में आए हैं, 50,000 लोगों ने आपका स्वागत किया है। निश्चित रूप से आगे भी हर महीने महाराष्ट्र में आकर हमें आशीर्वाद दीजिए। हम निश्चित रूप से भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता देश की मोदी जी की सरकार को हर घर तक पहुंचाएगा, हर घर तक जाएगा। और 2024 में आपने हमने संकल्प दिया है, भारतीय जनता पार्टी और शिवसेना के नेतृत्व में हमारे 45+ खासदार यहाँ चुन के आना चाहिए, मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन के आना चाहिए, 200+ विधायक चुन के आना चाहिए। निश्चित रूप से आपका ये संकल्प हम पूरा करने का प्रयास करेंगे। इतना ही कहकर मेरे 2 शब्द समाप्त करता हूं। बहुत बहुत धन्यवाद। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार 167 टीएमसी पाणी ठाणे पालघर जिल्ह्यात समुद्रात वाहून जाऊ नये, ते मराठवाड्याच्या गोदावरी नदीत पडावं म्हणून वॉटर ग्रीड तयार करणारे, समृद्धी आणि मेट्रो सारखे प्रकल्प राबवणारे, ज्यांच्यामुळे आमचा ऊर भरून येतो, ते आपले युवा नेते महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करावं। महाराष्ट्र का नेता कैसा हो, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, सब संतन की, भारत माता की, भारत माता की। छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। मंचावर उपस्थित आधुनिक भारताचे लोहपुरुष, भारतातील अत्यंत कणखर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं
आणि आधुनिक भारतातले चाणक्य म्हणून देखील ज्यांची ओळख आहे ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय अमितभाई शहाजी, आपले अध्यक्ष जे सातत्याने महाराष्ट्रामध्ये गरगर गरगर फिरतायत आणि भारतीय जनता पक्षाला मजबूत करतायत ते चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या या जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आणि लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकरजी, तीरथसिंग रावतजी, गिरीश महाजनजी, भागवत कराडजी, अतुल सावेजी, प्रवीण दरेकरजी, सुधाकरराव, आपले दुसरे खासदार सुधाकरराव श्रंगारेजी, संजय कोडगेजी, व्यंकटराव गोजेगावकरजी, प्रवीण सालेजी, राम पाटील रातोळीकर, तुषारजी राठोड, भीमरावजी केराम, राजेशजी पवार, संजयजी केणेकर, सूर्यकांताताई पाटील, माधवरावजी किन्हाळकर, संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रणिताताई देवरे, गजाननराव घुगे, सुभाषजी साबणे, मिलिंद देशमुख, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्री तानाजी मुटकुळे, मेघनाताई बोर्डीकर, विनायकराव पाटील, अजितजी गोपछडे, देविदासजी राठोड, गंगाधरराव जोशी, विजय गंभीरे, दिलीपजी कंदकुर्ते, प्रवीण पाटील चिखलीकर, नवनाथ बन, शिवाजीराव कव्हेकर आणि कोणी उरलं असेल तर त्यांची क्षमा मागून या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे अमितभाईंची नांदेडला आम्ही सभा ठेवली तर अशोक चव्हाण असं म्हणाले की त्यांना निवडून येण्याची खात्री नाही म्हणून ते सभा घेत आहेत. असं नाहीये अशोकराव, आमच्याकडे 9 वर्षात केलेलं काम सांगण्यासारखं काम आमच्याकडे आहे म्हणून आम्ही सभा घेतोय आणि म्हणून इतके लोक या ठिकाणी उपस्थित आहे. अशोकराव, तुमची मजल 2G 3G सोनियाजी याच्या पलीकडे गेलीच नाही. तुमच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही, त्यामुळे तुम्ही सभा घेण्याची हिंमत करत नाही. आम्ही बघा अमितभाईंची सभा घेतली, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत लोकच लोक दिसतायत. जनतेचा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, काँग्रेस पक्षाला अधूनमधून विजय मिळतो आणि तो त्यांच्या इतक्या डोक्यात जातो. आता काँग्रेसचा कुठलाही नेता महाराष्ट्रात उठला की म्हणतो आम्ही महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू, महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू. कालपर्यंत त्यांना कर्नाटक म्हटलं की राग यायचा, आता हे म्हणतात कर्नाटक पॅटर्न आणू. पण मी त्यांना सांगतो महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालतो आणि तो आहे छत्रपती शिवाजी पॅटर्न. इथे कुठला कर्नाटक पॅटर्न चालू शकत नाही. इथे एकच पॅटर्न आहे, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न, आणि तो पॅटर्न या संपूर्ण देशामध्ये कोणी आणला असेल तर तो नरेंद्र मोदीजींनी आणलाय. त्यामुळे इथे चालेल तो मोदी पॅटर्न, आणि मोदी पॅटर्ननीच आपल्याला 14 मध्ये विजय दिला, 19 मध्ये विजय दिला आणि 24 मध्ये महाविजयाची तयारी ही या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. पण मला मजा येते, निवडणुका जवळ आल्या की पवार साहेबांच्या स्टेटमेंट चालू होतात. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी कोणी इंटरनेटवर जाऊन काढा किंवा जुने पेपर काढा. 14च्या निवडणुकीपूर्वी पवार साहेब तेच बोलले, 19च्या निवडणुकीपूर्वी पवार साहेब तेच बोलले, विधानसभेपूर्वी पवार साहेब तेच बोलले. निवडणुका आल्या की हे सांगतात मोदींची लाट नाहीये, आता ती लाट खाली चालली आहे, आता सगळे विरोधात गेले आहे, आता सगळीकडे आम्हीच निवडून येणार आहे असं सांगतात. आणि हे पुन्हा उघडे पडतात आणि मोदीजीच या ठिकाणी निवडून येतात. तुम्हाला आठवत असेल 2019 पूर्वी पवार साहेबांनी सांगितलं देशभरामध्ये आता विरोधकांची हवा आहे, मोदीजींची हवा संपलेली आहे. आणि मग सगळे विरोधक
हातात हात घालून आपल्याला पाहायला मिळाले, हात वर करून उभे राहिले. पण जेवढे विरोधक यांनी एकत्रित केले होते तेवढ्या जागा देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या देशात मिळून नाही आल्या, देशात मिळून आल्या नाही जेवढे नेते यांच्या मंचावर होते. ही अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते. आता पुन्हा इलेक्शन आले, पवार साहेबांचं स्टेटमेंट, देशामधली हवा बदलतीये. काही हवा बदलत नाहीये. हा देश कालही मोदीजींच्या मागे होता, आजही मोदीजींच्या मागे आहे आणि उद्याही मोदीजींच्याच मागे राहील. आणि महाराष्ट्र आमची कॉम्पिटिशन आहे, उत्तर प्रदेशची आमची कॉम्पिटिशन आहे, गुजरातची. कशाची? कोण मोदीजींना जास्त जागा देतो याची. आम्ही 14 मध्ये 42 दिल्या, आम्ही 19 मध्ये 41 दिल्या आणि आता पुन्हा शिवसेना भाजप युती 42 पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये 2024 साली देईल. कारण मराठी माणसाचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे, ते राष्ट्रवादावर आहे आणि राष्ट्रवादाचं प्रतीक असलेल्या मोदीजींवर त्यांचं प्रेम आहे. त्यामुळे संपूर्ण समाज आपल्या पाठीशी उभा आहे. खरं तर मोदीजींनी 9 वर्षामध्ये देश कसा बदलला आमचे अमित भाई या ठिकाणी सांगतील. पण मोदीजींच्या योजनांचा महाराष्ट्राला काय लाभ झाला? 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1947 ला आमचा देश या ठिकाणी स्वतंत्र झाला. पण बंधू भगिनींनो, तरी देखील देशामध्ये परिस्थिती काय होती? मोदीजी येतपर्यंत अनेक लोक बेघर होते, अनेक लोकांकडे शौचालय देखील नव्हतं, अनेक लोकांची अवस्था गरिबी रेषेच्या खाली होती. मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये 25 लाख कुटुंबांना प्रधानमंत्री मोदी आवासचं घर दिलं. आज मोदीजींमुळे 1.25 कोटी लोक आपल्या स्वतःच्या घरात या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. आयुष्यमान भारतमध्ये 71 लाख गरिबांना त्या ठिकाणी उपचाराची सेवा दिली. कोविडमध्ये महाराष्ट्रातल्या 17 कोटी, आमच्या 12 कोटी लोकांना 17 कोटी लसी टोचण्याचं काम आणि मोफत कोविडची लस देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं. किसान सन्मान योजनेमध्ये 1,10,00,000 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले. जल जीवन मिशन मध्ये महाराष्ट्रातल्या 1,12,00,000 घरांमध्ये नळाचं पिण्याचं शुद्ध पाणी हे मोदीजींनी पोचवलं. 70 वर्षात पोचलं नव्हतं. मोदीजींनी 1,12,00,000 घरांमध्ये महाराष्ट्रामध्ये पिण्याचं पाणी पोचवलं. उज्ज्वला योजनेमध्ये 38 लाख आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी गॅसचं सिलेंडर मिळालं. कौशल विकास योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 10 लाख लोक कुशल प्रशिक्षित झाले. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या 87 लाख शेतकऱ्यांना मोदीजींनी त्या ठिकाणी फसल विम्याचा फायदा दिला. आणि त्यासोबत पीएम स्वनिधीमध्ये 5 लाख हात ठेलेवाले, पान ठेलेवाले, फुटपाथ दुकानदार यांना मदत करण्याचं काम दिलं. आणि यासोबत मुद्रा योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 41 लाख युवांना रोजगार मिळाला. 41 लाख लोकांना मुद्रा योजनेचं लोन हे महाराष्ट्रात मिळालं. आणि यापैकी 50% महिला आहेत. हे महाराष्ट्राने या ठिकाणी मुद्रा योजनेचा रेकॉर्ड या ठिकाणी करून दाखवला. आणि एवढंच नाही, अटल पेन्शन मध्ये 40 लाख लोकांचे खाते उघडले. सुकन्या समृद्धीमध्ये 23 लाख परिवारांच्या घरी, ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आली, त्यांना त्या ठिकाणी फायदा झाला. मातृवंदना योजनेमध्ये 32 लाख लाभार्थ्यांना फायदा झाला. आणि एकूण जर आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून 4 लाख कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालले आहेत. रस्ते होत आहेत, पुलं होत आहेत, पोर्ट होत आहेत, एअरपोर्ट होत आहेत. 4 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केली आहे. त्यामुळे
9 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या गरिबाला, महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयाला, सामान्य मराठी माणसाला त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून जो विकास दिसलाय तो आपण सगळ्यांनी अनुभवलाय. आणि त्यासोबत तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा डबल इंजिनचं सरकार आलंय. मागच्या 14 ते 19चं सरकार तुम्ही बघितलं, महाराष्ट्र बदलण्याचं काम आपण केलं. समृद्धीसारखा महामार्ग आपण तयार केला. मध्यंतरी 2.5 वर्षाचं सरकार होतं. आमच्या अशोक चव्हाण साहेबांकडेच खातं होतं. त्यांनी घोषणा केली नांदेड जालना मार्ग बनवणार, फुटकी कवडी देखील दिली नाही, काहीही केलं नाही. पण आता आपलं सरकार आल्याबरोबर नांदेड जालना जो आपल्या समृद्धीला जोडणारा महामार्ग आहे त्याच्या ऍक्विजिशनला पैसे दिले. आणि याच वर्षी नांदेड जालन्याचं काम देखील आम्ही सुरू करतोय. नांदेडमधनं मुंबईकडे जाण्याकरता आता सगळे मार्ग आणि अवरोध हे त्या ठिकाणी दूर करण्याचं काम आपण करतोय. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे आता नवीन शक्तीपीठ महामार्ग आपण तयार करतोय. हा शक्तीपीठ महामार्ग जो रेणुका देवीच्या माऊरपासनं जो नांदेडकडनं जाणार आहे, हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा महामार्ग आहे. हा मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातनं जाणार आहे. आता नांदेडच्या लोकांना गोव्याला जायचं असेल तर 5 तास लागतील. 5 तासात तुम्ही नांदेडहून गोव्याला जाल, 3-3.5 तासात तुम्ही नांदेडहून कोल्हापूरला जाल. अशा प्रकारचा महामार्ग जो आता पूर्णपणे साऊथची कनेक्टिव्हिटी, दक्षिणेची कनेक्टिव्हिटी ही नांदेडला आणि मराठवाड्याला तयार करतोय. आणि तिकडे पश्चिमेची कनेक्टिव्हिटी, इकडे उत्तरेची कनेक्टिव्हिटी, अशा प्रकारची सगळी कनेक्टिव्हिटी आमच्या नांदेड करता या ठिकाणी आपलं सरकार तयार करताय. कारण आपलं काम करणारं सरकार आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय घेतला. मोदीजींनी 6,000 रुपये दिले तर आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6,000 रुपये आपण पण देणार आहोत. आता 12,000 रुपये हे त्या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला 9,000 रुपये आपण डीबीटीचे त्या ठिकाणी अन्न सुरक्षा योजनेचे देणार आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी 22,000 रुपये त्यांच्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 1 रुपयात आता आपण पीक विमा देतो. आणि या ठिकाणी महात्मा फुले जनारोग्य योजना जी आहे, आता 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत केला. आणि 5 लाखापर्यंतचा इलाज हा महाराष्ट्र सरकारने मोफत केला. आता कोणालाही चिंता करायचं कारण नाही. कोणालाही आजार झाला तरी देखील आपली योजना ही त्या ठिकाणी त्याचा इलाज करण्याकरता आहेत. आमच्या माता भगिनी या ठिकाणी आहेत. आमच्या माता भगिनींना एसटीचा प्रवास 50% सूट त्यांना एसटीच्या प्रवासामध्ये आपल्या सरकारने दिली. आता आमची वहिनी सांगते की आता तालुक्याला किंवा जिल्ह्याला तुम्ही जाऊ नका. तुम्ही गेले तर 50 रुपये लागतात, 100 रुपये लागतात. मी गेली तर अर्धेच पैसे लागते. त्याच्यामुळे आता आमची वहिनी तालुक्याला आणि जिल्ह्याला चालली आहे कारण 50% सूट मिळाली आहे. एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आता आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीचं स्वागत होणार आहे. कारण मुलगी ज्या घरात जन्माला येईल ते घर लखपती होणार आहे. मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली 8,000 रुपये, 11व्या वर्गात गेली 8,000 रुपये आणि 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये. 1,00,000 रुपये मुलीचा जन्म ज्या घरामध्ये होईल त्या घराला त्या ठिकाणी मिळणार आहे. मुलगी पैदा झाली की घर लखपती होणार आहे. आज खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत. आपण सगळ्यांनी त्या ऐकल्या आहेत. आपण या ठिकाणी अमित भाईंना ऐकण्याकरता आलो आहे. म्हणून तुम्हाला एवढंच निवेदन करण्याकरता आलो आहे की आता या ठिकाणी काही लोक एकत्रित येऊन त्यांचा असा विचार चाललाय आम्ही तिघं एकत्रित आहोत म्हणून आम्ही भाजप सेनेला पराभूत करू. पण काळजी करू नका. जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी येत्या काळामध्ये
बावनकुळेजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बूथच्या माध्यमातून लाभार्थ्यापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं काम हे त्या ठिकाणी पोहोचून प्रत्येक लाभार्थ्याला त्या ठिकाणी त्या कामाची जाणीव करून देऊन पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही मोदीजींच्या नेतृत्वात प्रचंड मताने निवडून आणायची आहे, रेकॉर्ड करायचा आहे आणि त्याची सुरुवात आज नांदेड पासून झाली आहे. मला विश्वास आहे नांदेड पासून सुरुवात झाली, आता आम्हाला मागे वळून पाहावं लागणार नाही. आणि म्हणून चिखलीकरजी तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जे जे संकल्प केले आहेत ते सगळे संकल्प पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल. ते नांदेड बिदरचं काम असो, ते आपल्या एअरपोर्टचं काम असो, जे जे संकल्प चिखलीकरजी तुम्ही केले आहेत, जे आमच्या आमदारांनी केले आहेत, ते संकल्प पूर्ण होतील एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमित जी, हम मराठवाड़ा मुक्ति संग्राम का अमृत महोत्सव मना रहे हैं. स्वतंत्रता के बाद 1947 में 3 राज्य पीछे रह गए थे, मराठवाड़ा, जूनागढ़ और कश्मीर. उसमें से जूनागढ़ और मराठवाड़ा का विषय तत्कालीन लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल ने छुड़ाया, लेकिन आधुनिक लोह पुरुष हमारे केंद्रीय गृह मंत्री, इन्होंने कश्मीर से 370 कलम हटाकर अखंड भारत का हमारा स्वप्न पूर्ण किया है. मैं उनसे अनुरोध करता हूं, आदरणीय अमित शाह जी से, वो इस जनसभा को संबोधित करें. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, नांदेड़ वालों की आवाज को क्या हो गया है? देवेंद्र जी ने लक्ष्य रखा है 45 सीटों का. ऐसी आवाज से नहीं आती है भाई. मेरे साथ दोनों हाथ उठाइए, उठाइए दोनों हाथ. 45 सीटों के विजय के संकल्प की मुट्ठी बींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. ये मीडिया वाले जरा सेट कर नीचे बैठ जाओ. बहुत टाइम के बाद मैं नांदेड़ आया हूं भाई. जरा सेट कर बैठ जाओ भैया प्लीज. अरे बैठ भी जाओ यार. बैठ जाओ, बैठ जाओ. मंच पर उपस्थित महाराष्ट्र के दिग्गज नेता, जिन्होंने अपने मुख्यमंत्रित्व के काल में महाराष्ट्र को देश में एक नंबर पर लाने के लिए बहुत बड़ा प्रयास किया, ऐसे हमारे नेता श्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष भाई चंद्रशेखर बावनकुळे जी, श्री भगवतराव कराड़ जी, आज जिनके निमंत्रण पर मैं आया हूं, ऐसे प्रतापराव पाटिल चिखलीकर जी, श्री सुधाकर राव श्रृंगारे जी, अतुल सावे जी, गिरीश महाजन जी, हमारे पूर्व मुख्यमंत्री उत्तराखंड तीरथ सिंह रावत जी, विधान परिषद के सदस्य प्रवीण देरेकर जी, उपस्थित सभी आमदार, खासदार महोदय और आज नांदेड़ की इस विशाल जनसभा में मोदी जी के समर्थन के लिए आए हुए प्यारे भाइयों, बहनों, माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, सबसे पहले मेरे साथ शिवाजी महाराज के नाम का जयकारा लगाएंगे. बोलिए मेरे साथ, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. मित्रों, आज जब मैं नांदेड़ की इस पवित्र भूमि पर आया हूं, महाराज
छत्रपति महाराज शिव छत्रपति का राज्याभिषेक का 350वां वर्ष है। मैं शिव छत्रपति को मनपूर्वक प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। ये नांदेड़ की भूमि सचखंड साहेब हजूर साहब की भूमि है। ये भूमि को दसम पिता गुरु गोविंद सिंह जी ने मन खोलकर आशीर्वाद दिया है और यही भूमि से परदेशी ताकतों के खिलाफ अपने जीवन के अंतिम सांस तक लड़ाई न छोड़ने का संदेश गुरु गोविंद सिंह जी ने दिया है। मैं उनकी पुण्य स्मृति को प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। मित्रों, आज जब मैं नांदेड़ में मराठावाड़ा में आया हूं तब ये मराठावाड़ा का प्रांत हैदराबाद प्रांत का हिस्सा था। देश तो 15 अगस्त 1947 को आजाद हो गया, मगर नांदेड़ और पूरे मराठावाड़ में, बीदर में, हैदराबाद में देश को आजादी नहीं मिली। वहां के जुल्मी शासक ने ढेर सारे यातनाएं की। स्वामी रामानंद तीर्थ के नेतृत्व में इसके खिलाफ आंदोलन हुआ और भारत के लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल ने पुलिस एक्शन लेकर 17 सितंबर 48 को हमारे इस मराठावाड़ को आजाद करने का काम किया था। आज मैं सरदार पटेल जी को भी प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। भैया आप लोग प्लीज बैठ जाइए ना नीचे, मैं यहीं रहकर बोलने वाला हूं। प्लीज थोड़ा कम जगह हो तो भी बैठ जाइए। वो लाल शर्ट वाले भाई जरा प्लीज बैठ जाइए। मित्रों, आज भारतीय जनता पार्टी की सरकार, एनडीए की सरकार और मोदी जी के नेतृत्व वाली सरकार के 9 साल पूरे हुए हैं। मैं भारतीय जनता पार्टी की ओर से नांदेड़ और समग्र महाराष्ट्र की जनता का धन्यवाद करने आया हूं। बहुत बहुत धन्यवाद महाराष्ट्र की जनता ने, क्योंकि 14 और 19 दोनों चुनाव में महाराष्ट्र की जनता ने मन खोलकर मोदी जी को वोट देने का काम किया। मन खोलकर यहां से खासदार भेजे और इसी का परिणाम था कि मोदी जी 2/3 बहुमत के साथ, पूर्ण बहुमत के साथ सरकार बनाए और 9 साल तक देश पर विकास क्या होता है इसका परिचय कराया। मोदी जी के 9 साल, ये 9 वर्ष भारत गौरव के 9 वर्ष। मोदी जी के 9 वर्ष भारत के विकास के उत्कर्ष के 9 वर्ष। मोदी जी के 9 वर्ष गरीब कल्याण के 9 वर्ष। मोदी जी के 9 वर्ष भारत को सुरक्षित करने के 9 वर्ष है। और मित्रों, 10 साल के सोनिया मनमोहन के शासन के बाद जब मोदी सरकार आई तब सभी क्षेत्रों में आमूलचूल परिवर्तन किया। मैं आज महाराष्ट्र की जनता को याद कराने आया हूं। याद करिए सोनिया मनमोहन सरकार, जिसमें शरद पवार साहब भी थे। ये 10 साल सबसे भ्रष्ट सरकार चली। 12 लाख करोड़ के घपले, घोटाले, भ्रष्टाचार करने वाली सरकार यूपीए की सरकार थी। और 9 साल तक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बने, एनडीए की सरकार चली। 9 साल में हमारे विरोधी भी हम पर भ्रष्टाचार का एक भी आरोप नहीं लगा सकते। हमने पारदर्शी सरकार देने का काम किया है। 9 साल के अंदर मोदी जी ने देश को सुरक्षित किया। अगले 10 साल याद करिए, आए दिन
पाकिस्तान से आलिया मालिया जमालिया घुस जाते थे, देश में बम धमाके करते थे, आतंकवादी घटनाएं करते थे और हमारे जवानों के सर काट कर ले जाते थे, मगर मनमोहन सिंह के मुंह से दिल्ली में ऊफ नहीं निकलता। मोदी जी आए, उरी और पुलवामा किया, 10 ही दिन में सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर पाकिस्तान के घर में घुसकर आतंकवादियों का सफाया करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। ये 10 साल जो थे, भारत में गरीबी बढ़ाने वाले 10 साल रहे। नरेंद्र मोदी जी के 9 साल के अंदर अभी अभी देवेंद्र जी ने बताया, ढेर सारे गरीब कल्याण के काम। देश के 80 करोड़ गरीबों के लिए हर व्यक्ति को घर मिले, हर व्यक्ति को घर में शौचालय मिले, हर व्यक्ति को घर में बिजली मिले, हर व्यक्ति को घर में पीने का पानी मिले, हर गरीब को 5 लाख तक की सारी सुविधाएं फ्री ऑफ कॉस्ट मुफ्त में मिले, गरीबों को 5 किलो अनाज प्रति माह हर व्यक्ति मुफ्त मिले और इसके साथ साथ गैस का सिलेंडर देने का काम भी मोदी जी ने किया। मैं पूछना चाहता हूं राहुल बाबा, आपने 4 पीढ़ी तक शासन किया, 4 पीढ़ी तक जवाहरलाल नेहरू जी, इंदिरा जी, राजीव गांधी और सोनिया मनमोहन की सरकार, अगर 4 पीढ़ी में आप शौचालय नहीं पहुंचा पाए, घर नहीं दे पाए, गैस नहीं दे पाए, मुफ्त अनाज नहीं दे पाए, तो आपने गरीबों के लिए क्या किया? सच अर्थ में आजादी के बाद गरीबों के कल्याण का काम केवल और केवल देश के नेता और हमारे प्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया। नरेंद्र मोदी जी ने किया। हर क्षेत्र के अंदर मोदी जी ने देश को आगे बढ़ाया है। देवेंद्र जी ने ढेर सारी बात करी है। मोदी जी ने 11 करोड़ किसानों को 6,000 रुपया प्रति साल दिया। देवेंद्र जी ने और एकनाथ शिंदे ने उसमें 6,000 रुपया और जोड़ा और देवेंद्र जी ने यहां पर जलयुक्त शिवार योजना को भी चालू करने का काम किया। भाइयों बहनों, आज मैं आपको पूछने आया हूं, इतने सालों तक कांग्रेस की सरकार थी। हमारे संविधान निर्माताओं ने एक धारा 370 में एक प्रोविजन जोड़ा था कि ये टेम्पररी है, मगर इसको हटाने की किसी की हिम्मत नहीं थी। मुझे नांदेड़ वाले बताए, धारा 370 हटनी चाहिए या नहीं हटनी चाहिए? जोर से बोले, हटनी चाहिए या नहीं हटनी चाहिए? एक कांग्रेस, एनसीपी, सपा, बसपा, ममता कोई हटाना नहीं चाहता था, वोट बैंक की लालच करते थे। नरेंद्र मोदी दूसरी बार प्रधानमंत्री बने। मोदी जी ने 5 अगस्त को कलम के एक झटके से धारा 370 को समाप्त कर कश्मीर को हमें के साथ लिए भारत का हिस्सा बना दिया। और राहुल बाबा, शरद पवार, सभी लोग विरोध कर रहे थे, कहते थे आसाम में, कश्मीर में खून की नदियां बह जाएगी। राहुल बाबा, खून की नदी छोड़ो, किसी की कंकर चलाने की भी हिम्मत नहीं हुई है, कंकर चलाने की। ये नरेंद्र मोदी सरकार है। माताओं, भाइयों, बहनों, मुझे बताओ, अयोध्या में प्रभु श्री राम का मंदिर बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? अरे जोर से बोलो, बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? काशी विश्वनाथ कॉरिडोर बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? सोमनाथ का मंदिर फिर से सोने का बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? कांग्रेस के शासन में कुछ नहीं होता था। नरेंद्र मोदी जी ने
बाबर ने तोड़ा हुआ वो राम मंदिर फिर से पुनः प्रस्तापित किया। ये राहुल बाबा, मैं भाजपा का अध्यक्ष था, मुझे ताने लगाते थे कि भाजपा वाले कहते हैं मंदिर बनाएंगे मगर तिथि वही बताते हैं। मैं आज नांदेड़ वालों को बताना चाहता हूं, नांदेड़ वालों, 2024 में वही अयोध्या की वही भूमि पर भव्य गगनचुंबी राम मंदिर बनकर तैयार हो गया। नरेंद्र मोदी जी ने देश की संस्कृति और देश के इतिहास का सम्मान करने का काम किया है। नरेंद्र मोदी जी ने दुनिया में देश को गौरव दिलाने का काम किया है। आज देश भर में मोदी जी जहां जाते हैं वहां मोदी 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 के नारे लगते हैं। और मित्रों, मैं आपको बताता हूं, ये मोदी मोदी के नारे युवाओं नरेंद्र मोदी जी का सम्मान नहीं है, ये मोदी मोदी के नारे मेरी नांदेड़ और महाराष्ट्र की जनता का सम्मान है, क्योंकि देश के प्रधानमंत्री। एक और मोदी जी को दुनिया में सम्मान मिल रहा है और दूसरी ओर कांग्रेस के शाहजादे राहुल बाबा विदेश जाकर देश का अपमान करने का काम करते हैं। अरे राहुल बाबा, विदेश में जाकर देश की राजनीति की बात, विरोध की बात नहीं करते। ये सालों से परिपाटी है, आपको मालूम न हो तो तनिक सीनियर कांग्रेसियों को पूछ लीजिए। और राहुल बाबा यहां नहीं बोलते, विदेश जाकर बोलते हैं, क्योंकि देश में उनको सुनने वाले बहुत कम बच गए हैं, इसलिए वो विदेश जाकर बोलते हैं। माताओं, भाइयों, बहनों, हर क्षेत्र के अंदर भारतीय जनता पार्टी ने विकास किया है और यहां पर मैं खास महाराष्ट्र में आज आया हूं। अभी अभी देवेंद्र जी और एकनाथ शिंदे की सरकार बनी, भाजपा शिवसेना की सरकार बनी, धनुष बाण भी शिवसेना को वापिस मिल गया और तय हो गया कि कौन सी शिवसेना असली है। आज मैं महाराष्ट्र की जनता को बताना आया हूं, मैं पार्टी का अध्यक्ष था, मैं और देवेंद्र जी नेगोशिएशन करने गए थे। उद्धव ठाकरे ने स्वीकार किया था कि बहुमत एनडीए को मिलता है तो देवेंद्र फडणवीस भाजपा के मुख्यमंत्री होंगे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री। और जब परिणाम आ गया, एनडीए जीत गई, तो उन्होंने वादा तोड़ा और सत्ता के लिए कांग्रेस एनसीपी की गोदी में बैठ गए। मैं आज यहां से उद्धव ठाकरे को पूछना चाहता हूं, उद्धव जी, हिम्मत है तो अपनी नीति स्पष्ट करो। ट्रिपल तलाक हटाया, उससे आप सहमत हो या नहीं हो? मैं नांदेड़ वालों को पूछना चाहता हूं, ट्रिपल तलाक हटाया, इससे आप सहमत है या नहीं है? उद्धव जी, आप नीति स्पष्ट करो। राम मंदिर बन रहा है, उससे आप सहमत हो या नहीं हो? मैं पूछना चाहता हूं नांदेड़ वालों को, राम जन्मभूमि पर मंदिर बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? मैं उद्धव जी को पूछना चाहता हूं, भाजपा की कई सरकारें कॉमन सिविल कोड लाने की बात कर रही है। आप अपनी नीति स्पष्ट करो कि आप कॉमन सिविल कोड चाहते हो या नहीं चाहते हो। मैं नांदेड़ वाले को पूछना चाहता हूं, कॉमन सिविल कोड लाना चाहिए या नहीं लाना चाहिए? जोर से बोले, लाना चाहिए या नहीं लाना चाहिए? मैं उद्धव जी को पूछना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी, मुस्लिम आरक्षण नहीं होना चाहिए, ये हमारी मान्यता है। मुस्लिम आरक्षण संविधान सहमत नहीं है, धर्म के आधार पर आरक्षण नहीं हो सकता है। उद्धव ठाकरे महाराष्ट्र की जनता को बताए कि मुस्लिम आरक्षण होना चाहिए या नहीं होना चाहिए। मैं नांदेड़ वालों को पूछना चाहता हूं,
मुस्लिम आरक्षण जाना चाहिए या नहीं जाना चाहिए? जोर से बोलो, जाना चाहिए या नहीं जाना चाहिए? मैं उद्धव ठाकरे को पूछना चाहता हूं, कर्नाटक में जिनके आप साथी हो, उनकी सरकार बनी, वो वीर सावरकर को इतिहास से के पुस्तक से मिटाना चाहती है। क्या आप सहमत हो? मैं नांदेड़ की जनता को पूछना था, वीर सावरकर का सम्मान, ये महान देशभक्त आदि बलिदानी आदमी का सम्मान, वीर सावरकर जैसे स्वतंत्र सेनानी का सम्मान होना चाहिए या नहीं होना चाहिए? जोर से बोलिए, होना चाहिए या नहीं होना चाहिए? उद्धव जी, आप दो नाव में पैर नहीं रख सकते हो। महाराष्ट्र की जनता के सामने मैंने जितनी जितनी बातें करी है, इसका जवाब स्पष्ट कर दीजिए। आपकी पोल महाराष्ट्र की जनता के सामने खुल जाएगी। माताओं, भाइयों, बहनों, उद्धव जी कहते हैं कि हमने इनकी सरकार तोड़ी, हमने नहीं तोड़ी है। उद्धव जी, शिव सैनिक आपकी शिवसेना की नीति विरोधी बातों से तंग आकर शरद पवार जी की पार्टी से रहने के लिए तैयार नहीं था। उन लोगों ने आपकी पार्टी छोड़ी और आपकी सरकार टूटी। दगा करने का काम, धोखा देने का काम उद्धव ठाकरे ने किया था। मोदी जी के नेतृत्व में, देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़े और मुख्यमंत्री बनने के लिए वो कांग्रेस की गोदी में जाकर बैठ गए थे। माताओं, भाइयों, बहनों, ये 24 का जो चुनाव आना है, ये चुनाव जो आएगा, इसमें आपने फैसला करना है किस देश का प्रधानमंत्री कौन बने, मोदी जी बने या राहुल गांधी बने? जोर से बोले, कौन बने? और जोर से बोलो, कौन बने? और जोर से बोलो, कौन बने? उद्धव जी, आवाज सुनाई पड़ती है तो सुन लीजिए। आप वहां रहकर औरंगाबाद का नाम बदलने का समर्थन नहीं कर सकते, उस्मानाबाद का नाम बदलने का समर्थन नहीं कर सकते और अहमदनगर का नाम बदलने का भी समर्थन नहीं कर सकते हो। आपने महाराष्ट्र की जनता के सामने आपका स्टैंड स्पष्ट कर देना चाहिए। माताओं, भाइयों, बहनों, मोदी जी ने शिक्षा के क्षेत्र में 7 नए ITI खोले, 7 नए IIM खोले, 15 नए एम्स खोले और 390 यूनिवर्सिटी और 700 मेडिकल कॉलेज खोलने का काम भारतीय जनता पार्टी की नरेंद्र मोदी सरकार ने। एक और 65 साल का काम और एक और मोदी जी के 9 साल का काम। पिछले 9 वर्षों में नेशनल हाईवे में 54,000 किलोमीटर जोड़ने का काम मोदी जी ने किया था। मनमोहन सिंह जी 5 शहरों में मेट्रो छोड़कर गए थे, आज 20 शहरों में हो गई। 17 नई वंदे भारत ट्रेन शुरू हो चुकी है। यहां नांदेड़ साहब है, प्रताप राव ने कहा है वंदे भारत शुरू करना, मैं जाकर जरूर रेल मंत्री से बात करूंगा। 74 नए हवाई अड्डे खोलने का काम मोदी जी ने किया है। 11 करोड़ किसानों को किसान सम्मान निधि, जल जीवन मिशन 1.5 करोड़ घरों में पहुंच चुका है। लगभग 60 करोड़ लोगों को आयुष्मान भारत योजना, लगभग 11 करोड़ शौचालय, 60 करोड़ लोगों को मुफ्त अन्न और देश में 13 करोड़ लोगों को नए गैस के सिलेंडर देने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया है। माताओं, भाइयों, बहनों, स्टार्टअप की बात हो, अंतरिक्ष के लिए नई नीति बनाने की बात हो, व्यापार बढ़ाना हो, दुनिया में से उद्योग यहां लाना हो, नौकरियों के मौके बढ़ाने हो, हर क्षेत्र में मोदी जी ने
जो कांग्रेस 4 पीढ़ी में नहीं कर पाई, वो नरेंद्र मोदी जी ने किया है। और सबसे बड़ा काम किया है मोदी जी ने, हमारे भारत को दुनिया में सम्मान दिलाने का काम किया है। सम्मान, दुनिया भर के राष्ट्राध्यक्ष कोई मोदी को बॉस कहता है, कोई पैर छूता है, कोई ऑटोग्राफ मांगता है, कोई उनका समय मांगता है। ये सम्मान भारत को मोदी जी ने दिलाया है। भारत का परचम समग्र दुनिया में लहराने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। और अंत में मैं एक बात कहना चाहता हूं, भाइयों बहनों, बताओ, ये हजारों की संख्या में बैठे हुए लोग, 50,000 से ज्यादा जनमेदनी है, मुझे बताओ, सबका कोविड का टीका, कोविड का वैक्सीन का दोनों डोज हो गया है या नहीं हो गया है? हाथ ऊपर करिए, हो गया है या नहीं हो गया है? एक पैसा देना पड़ा है क्या? एक पैसा देना पड़ा है? मोदी जी ने कॉफी पिलाकर सबको वैक्सीन दे दिया। और दूसरी ओर उद्धव जी ऑफिस भी नहीं जाते थे, और राहुल बाबा कहते थे तो मोदी वैक्सीन है, मत लो। जब देखा कि सब लेने लगे तो रात के अंधेरे में जाकर खुद उन्होंने टीका लगा दिया। मोदी जी ने 230 करोड़ वैक्सीन के डोज देकर भारत की जनता को कोविड से सुरक्षित करने का काम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया है। भाइयों बहनों, मुझे बताओ, 24 के चुनाव को 1 साल बचा है, आप क्या चाहते हैं? मोदी जी की सरकार फिर से चाहते हैं क्या? अरे जोर से बोलो, चाहते हैं क्या? नांदेड़ से कमल खिलाकर मोदी जी के पास भेजेंगे क्या? महाराष्ट्र में 45 से ज्यादा सीटें जीतेंगे क्या? नरेंद्र मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाएंगे क्या? तो मेरे साथ दोनों हाथ उठाइए, उठाइए दोनों हाथ और बोलिए, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे